वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करा, लातूर जिल्ह्यातल्या सकल मराठा समाजाने ही मागणी केली आहे आणि लातूर जिल्ह्यामध्ये 7 तारखेला चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे। सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय झालाय। मसाजोगमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली आणि या घटनेचा सर्व स्तरातून निषेध केला जातोय। संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाइंड हा वाल्मिक कराड आहे आणि 302 चा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी लातूर जिल्ह्यात 7 तारखेला सकल मराठा समाजाच्या वतीने सर्व तालुक्यांमध्ये चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने लातूर शहरात एक बैठक पार पडली आणि या बैठकीत एकमुखाने हा निर्णय घेण्यात आला। हा चक्का जाम सकाळी 10 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या बैठकीमध्ये देण्यात आली आहे। येणाऱ्या 7 तारखेला लातूर जिल्ह्यामध्ये चक्का जाम आंदोलन करायचं। पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी दुपारी 4 वाजेपर्यंत हे चक्का जाम आंदोलन पूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये संपन्न होणार आहे आणि तोपर्यंत शासनानं जर योग्य पावले आरोपींना शिक्षा होईल असे नाही घेतले तर पुढील आंदोलनाची दिशा 8 तारखेला बैठक घेऊन ठरवली जाणार आहे। आणि दुसरं जे मागण्या होत्या, या प्रमुख मागणी होती की वाल्मिकांना कराड हा 302 या कलमाखाली म्हणजे त्यांच्यावर हे कलम लागू केलं पाहिजे, नुसतं खंडणी नाही।